शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा. मी आता 7वीमध्ये शिकत आहे. माझ्या एक पात्रीचे नाव आहे स्त्री भ्रूण हत्या अमृतातील. नाही नाही सासूबाई, मी असं नाही करू शकत. काय म्हणते भगवाने, तसं नाही करू शकत. मग भर तुझी बॅग पकड आपला कुठं निघून जातो तुझे दे काही करत सासूबाई. ओ सासूबाई, असं नका हो म्हणू, असं नका म्हणून तर काय म्हणू मग. तू का आपल्या माझ्या हुंडा आणलाय का त्या पोटात असलेल्या काठीला हुंडा देणार आहे? एवढं काय तुला जर गर्भपात जमत नसेल ना तर मी माझ्या माधवचं दुसरं लग्न करणार. आणि तुला काय वाटलं ग, माझ्या माधवचं दुसरं लग्न होणार नाही? उद्याच्या उद्या मी माझ्या माधवचं दुसरं लग्न करणार आणि दुसरी सूट मला वंशाचा दिवा असं केला. आणि मुलगी असते की मुलीला शिक्षण द्यावे लागते, तिचे रक्षण करावे लागते आणि लग्न करून खूप सारा हुंडा पण द्यावा लागतो. आणि काही कमी जास्त झालं तर कुणाला तोंडा वाचवतो आम्ही. त्यामुळे काही नाही, उद्याच्या उद्या थेट दवाखान्यात जायचं, गर्भपात करायचं, नाहीतर इथून निघून जायचं. माझं चुकलं. मी सासूबाईच्या ओळखीच्या दवाखान्यात जायलाच नको होते. त्यांच्या ओळखीने आणि त्यांच्या दराने माझ्या गर्भाची तपासणी झाली आणि मुलगी आहे कल्याण त्यांच्या दुसऱ्याला. मी काय करू देवा, मी काय करू? एकीकडे माझा संसार तर दुसरीकडे माझी लेक. मी काय करू? आई तू का लढतेस? कोण आहे ते? कुणी हाक मला? आई अशी का करतेस ग? तू माझ्याशी रोज बोलते, मला वाटते आणि मला म्हणते मी तुझ्या गर्भामध्ये एकदम सुरक्षित आहे. मला ओळखलं नाही? कोण आहे? अशी का करतेस ग? मी तुझ्या गर्भातून बोलत आहे, तू लढत काय ते सुद्धा मला माहित आहे. आधीला मी नको आहे ना, पप्पांना पण मी नको आहे, मग मी तुला पण नको आहे का ग? नाही माझ्या सोन्या, कसं नाही. मग आधीला सांग, मी खूप मोठी होणार, खूप शिकणार आणि स्वतःच्या लग्नाची जबाबदारी स्वतःच उचलणार आणि तुम्हाला सगळ्यांना पण सांभाळणार. आज आधीला सांग ना ग. हो माझ्या सोन्या. पण काय? सावित्री आई, मदर टेरेसा, सुनीता विलास, कल्पना चावला, जिजाऊ, द्रौपदी मुर्मू यांचं आता तूच मला सांगतेस ना. आणि झाशीच्या राणीने झाशीचे रक्षण केले, तसे तू माझे रक्षण करणार. आई तू आजीला सांग, मी वर्षाची पंथी होऊन दाखवेन. आई जर का या जगामध्ये स्त्रीचं अस्तित्वच नसतं तर हे जग कसं पुढं गेलं असतं? आपल्याला आई पाहिजे, बहीण पाहिजे, तर मुलगी का नाही? आपण तिला गर्भातच का मारतो? आई मला जगू दे, तुझ्याशी जी माझी नाळ जुळली ते तोडू देऊ नको. आई मला जगू दे, आई मला जगायचं दे, आई मला जगू दे ग. बस, हे मी काय करायला निघाली होती? माझ्या रक्तमासाच्या गोळ्याला अशी काढून टाकणार होती? नाही, जरी सासूबाईने त्याचं दुसरं लग्न केलं तरी चालेल, मी सांभाळेन माझ्या मुलीला, मी जन्म देणार तिला. जर आपल्याला पैसे पाहिजे असले की लक्ष्मीची पूजा करतो, विद्या पाहिजे असले की सरस्वतीची पूजा करतो, मग आपण त्या स्त्रीला गर्भातच का मारतो? अगं, आपली आत्मशक्ती हेच आपला अहंकार. चला तर मग तोडून टाकूया अत्याचारी मनगटे, काढून टाकूया अंगावरील अलंकाराचा साथ. तर तू आता लढायचं नाही तर लढायचं. ऐक मुली, मी तुला सांगते, पिंजऱ्यात अशी फडफडू नको. ऐक मुली, मी तुला सांगते, पिंजऱ्यात अशी फडफडू नको. पेटू नको, रडू नको, पेटू नको, रडू नको. धन्यवाद.